तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर जास्त न वेळ घेता आपण काय करू, डायरेक्ट क्वेश्चन आन्सरला सुरुवात करूया. म्हणजे तुमचा पण वेळ कमी जाईल आणि लवकर रिव्हिजन होईल. तर महाराष्ट्राचे राज्यफूल पाखरू कोणते आहे? तर ब्ल्यू मॉर्मॉन हे काय आहे? महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे. आता हा जो प्रश्न आहे ना, तो 2015मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे बघा. पोलीस भरतीसाठीच 2015ला हा प्रश्न विचारलेला होता. त्यामुळे आपण हा मुद्दामच घेतला आहे, तुमचं रिव्हिजन होईल यासाठी. तर तत्पूर्वी जे नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली? महाराष्ट्र राज्य पोलीस संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली? हा सुद्धा प्रश्न विचारलेला गेलेला आहे बऱ्याच वेळेस पोलीस भरतीसाठी. तर ऑप्शन क्रमांक बी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झालेली आहे. आणि ही ऑप्शन क्रमांक 1 सदानंद दाते. हा कशासाठी केलेला आहे? तर ते नाही सॉरी, ऑप्शन क्रमांक 1 सदानंद दाते हेच याचं उत्तर असणार आहे. सॉरी. यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे? मिहान हा महाप्रकल्प IMP आहे बघा हा प्रश्न. तर कुठे? नागपूर या ठिकाणी येत आहे. मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी आकारमास येत आहे. मिहान कधी कधी मराठीत पण विचारलं जातं, कधी कधी इंग्लिशमध्ये सुद्धा विचारलं जातं. तर आपल्याला सवय काय आहे? मिहान. आणि जर इंग्लिशमध्ये हे दिले, त्याचे लेटर दिले तर थोडंफार इथं जम्बलिंग होतं बघा, म्हणून ते मी तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. तर नागपूर हे उत्तर लक्षात ठेवायचं. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे? तर तुम्हाला तर माहीतच आहे कोठे आहे. पुण्यामध्ये आहे. खूप इझी आणि सोपा प्रश्न आहे. कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. यानंतरचा 5वा प्रश्न आहे बघा, एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र नाशिक या जिल्ह्यात आहे. नीट लक्षात ठेवा. IMP आहे बघा. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र तर कुठे? नाशिक. हॉर्नबिल उत्सव, आता हा IMP प्रश्न आहे बघा. हॉर्नबिल काय आहे? हॉर्नबिल उत्सव भारतात कोणत्या राज्यात साजरा केला जातो? आता आपण काय करणार आहे बघा, आपल्या चॅनलला हे बघा सबस्क्राईब करायला सांगितल्यानंतर पोरांना असं वाटतं की ह्यांच्या चॅनलचा ग्रोथ वगैरे वाढवण्यासाठी मॅडम बोलतात की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, तुमची मर्जी. आपण काय करणार आहेत बघा, जोपर्यंत तुमची थेरी म्हणजे पोलीस भरतीची एक्झाम म्हणजे चालू होत नाही आहे, तोपर्यंत कमीत कमी 1000, 1500, 2000 आपण आपल्या चॅनलवरती प्रश्न घेणार आहेत IMP असे. तर नक्कीच चॅनलला आपल्या लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर ह्याचं उत्तर काय आहे? नागालँड. हॉर्नबिल उत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर कुठे केला जातो? नागालँडमध्ये साजरा केला जातो. वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्वीकार डॅशच्या स्वरूपात करतात. कोणत्या? नायट्रेटच्या स्वरूपात करतात. वनस्पती काय करतात? वातावरणातील नायट्रोजनचा स्वीकार आकाशाच्या तर नायट्रेटच्या स्वरूपात करतात. उत्तर नीट लक्षात ठेवा, नायट्रेट. सापेक्षवादाचा सिद्धांत कोणी मांडला? सापेक्षवादाचा कोणी मांडलेला आहे? आइन्स्टाईन या शास्त्रज्ञाने सापेक्षवादाचा सिद्धांत मांडलेला आहे.
यानंतरचा प्रश्न आहे बघा, तुंबा हे उपग्रह प्रेक्षेपण केंद्र भारतातील डॅश डॅश राज्याच्या किनाऱ्यावर आहे. तुंबा हे उपग्रह प्रेक्षेपण केंद्र केरळ या राज्याच्या किनाऱ्यावर आहे. कोणत्या? तुंबा हे उपग्रह लक्षात ठेवायचं ट्रिक, तुंबा डायरेक्ट टाकून द्यायचं केरळ. बरोबर आहे. यानंतर प्रश्न आहे बघा, तारापूर पॉवर प्लॅटमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते? तारापूर पॉवर प्लॅटमध्ये तर अणुऊर्जा या प्रकारची वीज काय होते? तयार होते. सॉरी. तारापूर पॉवर प्लॅटमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते? तर अणुऊर्जा या प्रकारची वीज तयार होते. खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? तर उत्तर आहे चित्तरंजन दास हे स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य होते. कधी? 1923. स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? एवढंच लक्षात ठेवा, चित्तरंजन दास. वि. शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते? आता हे एकदा आपण काय करूया, टोपण नावावरती देखील व्हिडिओ बनवूया. त्यामुळेच तुम्हाला सांगते चॅनलला आपला सबस्क्राईब करून ठेवा. काय आहे उत्तर? कुसुमाग्रज. नक्कीच आपण टोपण नावावरती एक व्हिडिओ बनवूया. तोपर्यंत काय करा, तुम्ही चॅनलला आपला सबस्क्राईब करून ठेवा. तुमची परीक्षा कमीत कमी 27 फेब्रुवारीपर्यंत घेतली जाईल किंवा जानेवारीमध्ये पण घेतली जाईल. आणि 27 फेब्रुवारीवरून लक्षात आलं की मराठी भाषा दिन कधी असतो? तर 27 फेब्रुवारी. हे पण लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? कमी लोकसंख्या म्हणजे माणसांची तिथं राहणीमानी जे लोक राहतात तिथं संख्या त्यांची काय असते? कमी असते, कमी वसाहत असते, कमी वस्ती असते. तर कुठे? तर सिंधुदुर्गामध्ये काय आहे? लोकसंख्या कमी आहे. विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? आता नेमकं काय झाले, निवडणूक आहेत बघा सध्या चालू, तर निवडणूक ग्रामपंचायतच्या आहेत, तर एक प्रश्न विचारलाच जातो. तर 6 ते 5. तर त्याच्याबद्दल उत्तर काय असणार आहे बघा, ऑप्शन क्रमांक 1 6 वर्षाचा असणार आहे. किती? तर 6 वर्षाचा. विधान परिषदेचा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा? तर 6 वर्षाचा. उत्तर टाकून द्यायचं डायरेक्ट. किती? तर 6 वर्ष. म्हणजे तुम्हाला फसवण्यासाठी त्यांनी 6-5 सांगितलेले. तर हे असे 14 प्रश्न आपण IMP असे विज्ञानावर म्हणा, GK म्हणा, असे टॉपिकवर घेतलेले आहेत. तर तुम्हाला कसे वाटले ते सांगा. आणि जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्या वेळेस आपण व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाकू, बरोबर आहे, तेव्हा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. आणि आता काय झाले, मला ही स्क्रिप्ट सापडत नव्हती, ही मी दुसऱ्यांच्या चॅनलवरून घेतलेली.